नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. विषय आहे भारतामध्ये पत्नीपासून घटस्फोट कसा घ्यावा. घटस्फोट हा एक संवेदनशील, भावनिक आणि कायदेशीरदृष्ट्या गुंतागुंतीचा विषय आहे. अनेकांना या विषयाची माहिती अपुरी असते. काहींना वाटते की घटस्फोट घेणे म्हणजे फक्त कोर्टात जाऊन अर्ज करणे आणि लगेच मोकळे होणे. पण प्रत्यक्षात प्रक्रिया खूप विस्तृत आहे. त्यामध्ये वेगवेगळे टप्पे आहेत, वेगवेगळे कायदे लागू होऊ शकतात आणि प्रत्येक प्रकरण परिस्थितीनुसार वेगळं असतं. म्हणूनच या व्हिडिओमध्ये आपण घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया, त्यामागची कारणे, आवश्यक कागदपत्रे, कोर्टाची पद्धत, मुलांचा हक्क, पोटगी, मालमत्तांची विभागणी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्यक्ष अनुभवातून लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी याबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत. सुरुवातीला हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की भारतात धर्मानुसार वेगवेगळे विवाहाचे कायदे आहेत. जसं की तुम्ही हिंदू, बौद्ध, शीख किंवा जैन धर्मीय असाल तर तुमच्या बाबतीत हिंदू मॅरेज ॲक्ट 1955 हा लागू होतो. जर विवाह स्पेशल मॅरेज ॲक्ट 1954 अंतर्गत झाला असेल, म्हणजेच आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह, तर त्या कायद्यानुसार विवाहाची प्रक्रिया होईल. मुस्लिम, ख्रिश्चन, पारशी यांसाठी वेगवेगळे कायदे आहेत. त्यामुळे सर्वात पहिला टप्पा म्हणजे तुम्हाला कोणता कायदा लागू होतो हे बघणे. यानंतरचा प्रश्न येतो, घटस्फोट घेण्याची कारणे कोणती असू शकतात. कायद्याने काही ठराविक कारणे मान्य केलेली आहेत. उदाहरणार्थ क्रुएलिटी हे सर्वात सामान्य कारण आहे. यात शारीरिक छळ, मानसिक त्रास, धमक्या, सतत अपमान करणे यांचा समावेश होतो. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे व्यभिचार, ज्याला अडल्टरी असे म्हणतात, म्हणजे पती किंवा पत्नीने इतर व्यक्तीसोबत संबंध ठेवणे. तिसरं कारण म्हणजे त्याग. जर पत्नी किंवा पतीने दुसऱ्या जोडीदाराला कोणतेही कारण न देता, परवानगी न घेता ठराविक कालावधीसाठी सोडून दिला असेल तर ते घटस्फोटाचं कारण ठरू शकतं. इतर कारणांमध्ये धर्मपरिवर्तन, गंभीर मानसिक आजार, असाध्य रोग, 7 वर्षापेक्षा जास्त काळ बेपत्ता असणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. ही सर्व कारणे कायद्याने स्पष्ट सांगितलेली आहेत. पण मित्रांनो, प्रत्येक घटस्फोट कारणावरच आधारित नसतो. अनेक वेळा दोन्ही पती पत्नी एकत्र राहण्याची इच्छा नसते आणि एकमताने ते वेगळं होण्याचा निर्णय घेतला जातो. यालाच आपण म्युच्युअल कन्सेंट डिव्होर्स म्हणजे परस्पर संमतीने घटस्फोट असा म्हणतो. ही प्रक्रिया सर्वात सोपी मानली जाते कारण त्यात दोघांमध्ये भांडण कमी असतं, वेळ कमी लागतो, खर्चही कमी होतो. म्युच्युअल कन्सेंट डिव्होर्समध्ये दोघं मिळून फॅमिली कोर्टात अर्ज दाखल करतात. त्यात दोघं कबुली करतात की ते यापुढे एकत्र राहू शकत नाही. कोर्ट पहिल्या टप्प्यात म्हणजेच फर्स्ट मोशनमध्ये त्यांचे स्टेटमेंट नोंदवते. त्यानंतर साधारणपणे 6 महिन्याचा कूलिंग ऑफ पिरियड असतो. या काळात कोर्ट पाहते की खरंच दोघं वेगळं राहायचं ठरवत आहेत का, की पुन्हा एकत्र येण्याची शक्यता आहे. 6 महिन्यानंतर सेकंड मोशन दाखल करून कोर्टाला अंतिम निर्णय द्यावा लागतो. सर्वोच्च न्यायालयाने काही विशेष परिस्थितींमध्ये हा 6 महिन्याचा अवधी कमी करण्याची किंवा रद्द करण्याची परवानगी दिलेली आहे. त्यामुळे जर दोघांमध्ये खूप स्पष्ट मतभेद असतील तर कधीकधी हा घटस्फोट 2 ते 3 महिन्यातही मिळू शकतो. दुसरीकडे दोघांमध्ये एकमत नसेल तर कंटेस्टेड डिव्होर्स म्हणजे वादग्रस्त घटस्फोट घ्यावा लागतो. यात एक जण अर्ज करतो आणि दुसरा त्याला विरोध करतो. मग कोर्टात पुरावे सादर करावे लागतात, साक्षीदार आणावे लागतात आणि प्रक्रिया लांबवली जाते. ही प्रक्रिया 1 वर्ष, 2 वर्ष, कधीकधी 3-4 वर्ष सुद्धा चालू शकते. कंटेस्टेड डिव्होर्समध्ये पती किंवा पत्नी कोणते कारण दिले यावर संपूर्ण केस उभी राहते. उदाहरणार्थ, जर क्रूरतेचे कारण दिले असेल तर त्याचे ठोस पुरावे सादर करावे लागतात, जसे की डॉक्टरचे रिपोर्ट, पोलिसांत केलेली तक्रार, ईमेल, मेसेजेस, साक्षीदारांचे जबाब. कोर्ट हे पुरावे तपासून निर्णय घेते. मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात आणण्यासारखी आहे की कोर्टात फक्त पुरावा चालतो. त्यामुळे कंटेस्टेड डिव्होर्समध्ये तुमच्याकडे पुरावे असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आता बघूया प्रत्यक्ष प्रोसेस कशी असते. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या वकिलांमार्फत फॅमिली कोर्ट किंवा डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये अर्ज दाखल करावा लागतो. अर्ज दाखल करताना तुम्हाला काही कागदपत्र लागतात. ती कागदपत्र म्हणजे तुमचं मॅरेज सर्टिफिकेट असेल, पत्ता पुरावा असेल, ओळखपत्र असतील, फोटो असतील आणि जर मुलं असतील तर त्यांचा तपशील आपल्याला जोडावा लागतो. जर मेंटेनन्स किंवा मालमत्ता वाटपावर वाद असेल तर त्या संबंधीचे आर्थिक पुरावे जसे की पगाराचे स्लिप, बँक स्टेटमेंट
आय आयकर रिटर्न दाखवावे लागतात। जर कंटेस्टेड डिव्होर्स असेल तर अतिरिक्त पुरावे जसे की तक्रारींच्या प्रती, वैद्यकीय रिपोर्ट्स, मेसेजेस इत्यादी आवश्यक असतात। यानंतर कोर्ट प्रतिपक्षाला म्हणजे पत्नीला किंवा पतीला नोटीस बजावते। प्रतिपक्ष हजर होऊन आपली बाजू मांडतो। कोर्ट प्रामुख्याने सुरुवातीला मेडिएशन करण्याचा प्रयत्न करते। मेडिएशन म्हणजे कोर्टाबाहेरील समितीची प्रक्रिया। जर मेडिएशनमध्ये दोघे पुन्हा एकत्र राहण्याचं ठरवलं तर ते केस संपते व सबमिट झाला नाही तर खटला पुढे चालू राहतो। पुढच्या टप्प्यात एव्हिडन्स स्टेज असते। यात अर्ज करणाऱ्या व्यक्तीला आपले पुरावे सादर करावे लागतात, साक्षीदारांचे जबाब नोंदवले जातात, त्यानंतर प्रतिपक्षाला आपले पुरावे सादर करण्याची संधी मिळते। शेवटी दोन्ही बाजूचे वकील आपली मांडणी करतात। त्यानंतर कोर्ट विचार करून घटस्फोट द्यायचा की नाही, मेंटेनन्स किती द्यायचा, मुलांवर हक्क कोणाचा, मालमत्ता कशी विभागायची हे ठरवते। मुलांच्या कस्टडीचा मुद्दा सर्वात संवेदनशील असतो। भारतीय कायद्यानुसार मुलांच्या हिताचे रक्षण हे सर्व प्राथमिक ध्येय असतं। कोर्ट बघतं की मुलाच्या शिक्षणाच्या संगोपनाची आणि भावनिक स्थैर्यासाठी कोणता पालक योग्य आहे। कधी कधी मुलं आईकडे राहतात आणि वडिलांना भेटण्याचा हक्क मिळतो। काही वेळा दोन्ही पालकांना वेगवेगळ्या काळात मुलांना ठेवण्याची परवानगी मिळते। मेंटेनन्स किंवा पोटगी म्हणजे भरणा। पोटगी हा घटस्फोटाचा एक महत्त्वाचा भाग असतो। जर पत्नी स्वतःच्या उपजीविकेसाठी सक्षम नसेल तर पतीला तिला आर्थिक मदत करावी लागते। पती पत्नीच्या दोघांच्या उत्पन्नानुसार कोर्ट पोटगी ठरवते। इंटरम मेंटेनन्स म्हणजे खटला चालू असताना तात्पुरती पोटगी आणि फायनल मेंटेनन्स म्हणजे घटस्फोटानंतरची कायमची रक्कम। आता प्रश्न असा पडतो की घटस्फोट मिळायला किती वेळ लागतो। कन्सेंट डिव्होर्स असेल तर साधारण 6 ते 1 वर्षापर्यंत निर्णय मिळू शकतो, पण कंटेस्टेड डिव्होर्स असेल तर केसची गुंतागुंत, पुरावे, कोर्टाची कामाची गर्दी या सगळ्यावर अवलंबून 2 ते 3 वर्ष लागू शकतात। काही वेळा अपीलमुळे आणखी वेळ वाढू शकतो। संपूर्ण प्रक्रियेत काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात। पहिली म्हणजे शांतता। घटस्फोट हा आधीच एक महत्त्वाचा आणि भावनिक संघर्ष असतो। त्यात अनावश्यक भांडण, शिवीगाळ, पोलीस केस करणे किंवा एकमेकांना धमक्या देणे ही गोष्ट अधिक वाईट करू शकते। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरावे व्यवस्थित जपून ठेवणे। तिसरी गोष्ट म्हणजे योग्य वकिलांचा सल्ला घेणे। फक्त शेजाऱ्यांच्या किंवा मित्रांच्या सल्ल्यावर अवलंबून राहिल्यास चुकीची पावले उचलली जाऊ शकतात। शेवटी एकच गोष्ट स्पष्ट सांगावीशी वाटते, घटस्फोट हा जीवनातील शेवट नसतो, तो एक नवा टप्पा असतो। अनेकदा लोक घटस्फोटांकडे कलंक म्हणून पाहतात, पण प्रत्यक्षात कायदा दोन्ही बाजूच्या हिताचा विचार करून बनवलेला आहे। जेव्हा आपण एकत्र राहणं शक्य नसतं तेव्हा वेगळं होणं हा उत्तम निर्णय असू शकतो। तर मित्रांनो, हा होता भारतात पत्नीपासून घटस्फोट घेण्याचा संपूर्ण प्रवास। त्यामुळे आपण कायदेशीर कारणे, प्रक्रिया, कागदपत्रे, कोर्टाची पद्धत, मुलांचा हक्क, पोटगी सर्व महत्त्वाचे मुद्दे या व्हिडिओमध्ये आपण बघितले। तर मित्रांनो, अजून जर तुम्हाला कोणत्या गोष्टीबद्दल, कोणत्या कायदेशीर बाबीबद्दल जर माहिती हवी असेल तर आमच्या कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि पुढील व्हिडिओ त्या विषयावर करून घेऊ। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लॉ टॉक्स मराठी। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।